नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. हल्ली शुभविवाहाच्या किंवा चांगल्या कार्यक्रमाच्या पत्रिका छापील स्वरूपात दिल्या जात नाहीत. बऱ्याच वेळेला त्या व्हॉट्सअपवर पाठवल्या जातात आणि त्याचं जे एडिटिंग केलेलं असतं ते फारच सुंदर असतं. गणपती, दत्त, स्वामी किंवा ज्यांचं जे आवडतं दैवत असतं त्याच्यापासून सुरुवात केलेली असते. बऱ्याच वेळेला त्यांना फोकस दिला जातो. हे आपण अतिशय श्रद्धेने करत असतो. पूर्वी आपल्या आवडीच्या दैवताचा फोटो मूळ पत्रिकेवर छापला जायचा आणि ओरिजिनल छापलेले गणपतीच्या पत्रिका या आता बाजारात भरपूर प्रमाणात होत्या आहेत. कारण त्या पत्रिकेवर जे भावनेने लिहिलेलं असतं की आपण वधूवरास आशीर्वाद देण्यास यावं, ते स्वतः देव वाचतात आणि पत्रिका छापल्यानंतर ती पत्रिका अनेक कुटुंबामध्ये सर्वप्रथम देवाला ठेवली जाते आणि देवाला निमंत्रण केलं जातं. प्रत्यक्ष फार वेगळा अनुभव येतो, तो पुढे सांगणारच आहे. आणि ज्यावेळी शुभ कार्याला सुरुवात होती त्यावेळी सर्वप्रथम गणपतीला आमंत्रित केलं जातं की तुम्ही या, वधूवराला आशीर्वाद द्या आणि आमच्या या सगळ्यांच्या आनंदमय सोहळ्यात आपण सहभागी व्हा. ही आपली भावना असती. भावनेने आपण तेवढं मनापासून करतो. गुरुजीसुद्धा मनापासून ते करतात. ज्यांच्या आवडीचं जे दैवत आहे त्यांनासुद्धा आमंत्रण दिलं जातं, त्यांची प्रार्थना केली जाते. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण आपण ज्या ज्या लग्नाला आत्तापर्यंत गेलेलो आहोत, तुमच्या लक्षात येईल की तिथं कोणत्याही मुहूर्ताची वेळ पाळली जात नाही. पत्रिकेत एक मुहूर्त असतो, प्रत्यक्ष सकाळीच हल्ली लवकर शुभकार्य केलं जातं आणि जी वेळ इतर नागरिकांसाठी दिलेली असते, पाहुण्यांना वगैरे, ते आपले अगोदर अर्धा पाऊण तास येऊन बसतात. स्वतः देव तिथं हजर असतात कारण त्यांना निमंत्रित केलेलं असतं आणि देव हा भावाचा भुकेला आहे. गुप्त रूपाने ते येत असतील, पण प्रत्यक्ष फार विचित्र अनुभव येतो की वेळ पाळली जात नाही. त्या कार्यालयाबाहेर धांगडधिंगा चालू असतो. तो मुहूर्त झाल्यानंतर अर्धा पाऊण तास चालू असतो. पाहुणे कंटाळतात, ठीक आहे, ते बोलत नाहीत पण नाराजी दिसती. पण देवाला किती वेळ थांबावं लागणार का? देवाला फक्त एवढं लग्न महत्त्वाचं नसतं, त्याला इतरही कामं असतात. आणि माझ्या माहितीनुसार जिथे वेळ पाळली जात नाही त्या कार्याला काहीही अर्थ नाही. वेळ पाळायलाच पाहिजे. अनेक कार्यानंतर लक्षात येतं की अमुक अमुक झाल्यामुळं अमुक अमुक झाले. 90-95% कार्य फसलेली आहेत. कारण देव निघून गेल्यानंतर त्या कार्यात मजा येत नाही. देव कंटाळून जातो की काय हा धांगडधिंगा झाला आहे, मला बोलवलं आहे, मला आमंत्रण दिलं आहे, मी त्यांच्या केवळ एका निमंत्रणावर मी इथपर्यंत आलेलो आहे, मी सगळं पाहत आहे आणि यांचा धांगडधिंगा वाढतच चाललेला आहे. मोठे आवाज, स्वयंपाकात अनेक प्रकारच्या भेसळी, प्रसाद म्हणून अगोदर जे ताट त्या कार्यालयात जे मुख्य देवाचं स्थान असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याला ते ताट दाखवलं जातं. त्याच्यानंतर जे अन्न वाया जातं ते पाहूनसुद्धा देवाला वाटत असेल की आपण इथं उगीच आलो. खरं कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा ज्याचं कार्य आहे त्या घरातल्यांनी याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. नाहीतर हळूहळू हे जेवणावळ बंद व्हायला पाहिजे. फार अन्न वाया जातं, वेळ पाळली जात नाही. तुमच्या आनंदासाठी देवाला डांबून ठेवणं, देवाला वाट पाहायला लावणं, आलेल्या पाहुण्यांना वाट पाहून कंटाळ येण्यात काहीच अर्थ नाही. आणि असा जर विचार झाला नाही तर तो कुणालाही आवडणार नाही. लोक बोलत नाहीत ह्याचा अर्थ आपण धांगडधिंगा करण्यात वेळ वाया घालवावा असा होत नाही. मग पुढं ज्या गोष्टी घडतात त्या बोलू नये. पण अशा गोष्टी का घडतात? ते कर्माचं फळ असतं. लग्न करण्यासाठी 10 लाखापर्यंत, 5 ते 10, 8-10 लाखापर्यंत खर्च आणि नंतर काही घटना घडली तर त्यातून सुटका होण्यासाठी पुन्हा 5-10 लाख खर्च. म्हणजे डिवोर्स द्यायचा असेल, पोटगी हवी असेल तर ते काही सहजासहजी मिळत नाही. त्यातही वायफट पैसा जातो, आयुष्य संपतं, पण असे निकाल लागत नाहीत. असं का घडतं याचा कोणीही गांभीर्याने विचार करत नाहीत. आणि तो विचार करणं हा प्रत्येकाचाच विचार आहे, नाही तर तुमचं तुम्हाला भोगावं लागणार आहे. वेळ पाळा,
परमेश्वरावर विश्वास ठेवा, धांगडधिंगाड कमी करा, अन्न वाया घालू नका. या गोष्टी आपण सुरुवात केली तर आपले आसपासचे करतील. आणि जर तुम्ही कुणीही काही केलं नाही तर परमेश्वराचा कॅमेरा 24 तास चालू असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट टिपली जाते आणि नंतर आयुष्याच्या शेवटी किंवा मध्यंतराला या गोष्टी पुन्हा उफाळूनवर येतात आणि त्रास तुम्हालाच होणार आहे. तो होऊ नये. कदाचित कर्म अत्यंत तीव्र असेल तर लग्न झाल्यानंतर 10 दिवसात, 15 दिवसात, महिन्यात मुली पुन्हा घरी येतात. मुलं काहीतरी कारण सांगून वितुष्ट निर्माण करतात. तो आपला 10 दिवसानंतर एकटाच बसलेला असतो. गोष्टी लहान लहान आहेत, पण जो गांभीर्याने विचार करतो त्याला कर्मसिद्धांत आणि कर्माचं फळ काय असतं आणि आपण जीवनात कसं वागायला पाहिजे हे लक्षात येतं. आणि ह्या लक्षात आल्यानंतर आपण जर सुधारलो तर खरं जीवनामध्ये आनंद आहे. परंतु ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडायच्या आहेत आणि जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही चांगलं करण्याचाच प्रयत्न करा. देवाला एक तर बोलू नका, बोलवलं तर अत्यंत चांगल्या प्रकारे वेळेत सर्व प्रकारचं कार्य करा. कारण देव तुमच्याकडे थांबायला आलेला नाही, तो तुमच्या कार्याला उपस्थित राहायला आलेला आहे. आणि त्याला जर उपस्थित राहून तुम्हाला आशीर्वाद देता आले नाही किंवा तुमचं शुभ कार्य पाहता आलं नाही, नववधूला पाहता आलं नाही आणि तो निघून गेला विलंबामुळं, तर तोटा तुमचाच आहे. तो तोटा होऊन देऊ नका. कारण सगळं भावनेवर चाललेलं आहे. सर्व आपल्या अदृश्य शक्तीवर आपले कार्य चालू आहे. त्या अदृश्य शक्तीला तरी आपण घाबरून आपल्या जीवनात एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.